चला मराठीत एक म्हण आहे, विद्या विनयाने शोभते. तुम्ही खूप हुशार असाल पण तुमच्याकडे जो विनयशीलता नसेल, पोलाइटनेस नसेल, तर ती विद्या कचऱ्याच्या बरोबर असते. लक्षात आलं का? तुम्ही रावणाचं उदाहरण घेऊ शकता. विद्या विभूषित होता, दशग्रंथ ज्ञानी म्हणतात त्याला, 10 ग्रंथ ज्ञान असलेला. आणि तुम्ही आजच्या काळात तुम्ही बघू शकता, वेगवेगळ्या मूवीज बघा, पण त्याच्यामध्ये तुम्ही हुशार जरी असले पण तुम्ही जर त्याचा वापर चुकीच्या पद्धतीसाठी केला तर तुम्हाला माफ केल्या जाऊ शकत नाही. हे त्याच्यातलं मोठी असं सांगण्याचं. कळलं का? हां, त्याच्यामुळं पोलाइटनेस आणायचं शिका स्वतःमध्ये. कळलं का? हां, बाकी ठीक आहे, करूया स्टार्ट टॉपिक. आणि मी जे रागवले ते तेवढे पुरतं रागवले. लक्षात आलं का? त्यासाठी काय आयुष्यावर दुश्मनी घ्यायची गरज नाही, परवडणार बी नाही तू म्हणते. म्हणजे तेवढ्या कॉन्सिक्वेन्स पुरतं ते चूक आहे म्हणून तिथं तेवढं जोरात बोलण्यात आलेलं आहे. याचा अर्थ असं नाही की तुमच्या बाकीच्या गोष्टीबद्दल मला काही नाराजी आहे, पण जे चूक आहे त्याला ॲक्सेप्ट करायचं, त्याच्यात सुधारणा करायची. याचा अर्थ असं नाही की यावेळेस पाणी सांडलं तर पुढच्या वेळेस अन्न उधळू नाही बा, आम्ही कुठं पाणी सांडलं आता परत. सेम काइंड ऑफ मिस्टेक अवॉइड करायची, मजाक करायची, खालच्या पातळीवर जाऊन कुणाला बोलायचं नाही ज्याच्यामधून कुणाचा स्वाभिमान दुखावलं जाईल. दुसरी गोष्ट, मजाक म्हणून फिजिकली एकमेकाला मारहाण करायची नाही. आणि तिसरी गोष्ट, ह्या असं सांडासांडी वगैरे गोष्टी करायची नाही. तुम्ही ज्यावेळेस मजाक करता तेव्हा ते समोरच्याला बी मजाक वाटली पाहिजे, हा मजाकचा रूल असतो. तुम्ही एखादं जोक मारत नाही, त्याचं समोरच्याला वाईट वाटत असेल तर त्या पद्धतीत करणं आवश्यक नाही. हे खायच्या नादात गेले, भिजून गेले, आता यांचा यायचा वापस यायचा काही विषय नाही आला. ठीक आहे. हां, आता बघा, LPP हा जो टॉपिक आहे, लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम, ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम कशा पद्धतीचे असणार आहे, तुम्हाला काय टाईपचं सोल्युशन काढायचं वगैरे गोष्टी बघायच्यात आपल्याला. ठीक आहे. हा, फॅन बंद करून टाका, दोन्ही पण लाईट चालू करा, फॅन बंद करा. आता लक्षात घ्या, लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम मध्ये ज्या पद्धतीचे प्रॉब्लेमचं सोल्युशन आपण फाइंड आउट करणार आहोत, ते प्रॉब्लेम्स कशा स्वरूपाचे, दिलेल्या माहितीवरून प्रॉब्लेम कसे तयार करायचे, या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे जाऊन पाहायच्या. पण त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला लिनियर इनइक्वालिटी सॉल्व्ह करता आलं पाहिजे. LPP मधल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन येण्यासाठी तुम्हाला लिनियर इनइक्वेशन्स सॉल्व्ह करता आले पाहिजे. बघा, इन काढलं ते इक्वेशन, लिनियर इक्वेशन्स तुम्हाला माहिती, आणि इन लावलं तर इनइक्वेशन्स, म्हणजे इनइक्वालिटी त्याच्यामध्ये मौजूद असते. फॉर एक्झाम्पल, मी जर तुम्हाला म्हटलं की 2x + 3y = 5, हे एक इक्वेशन आहे. ह्या इक्वेशनचा अर्थ काय असतो, तुमच्याकडे दोन असे नंबर आहेत, त्यातल्या एका नंबरला तुम्ही 2 न मल्टिप्लाय केलं, एकाला 3 न मल्टिप्लाय केलं, आणि दोघांची ऍडिशन केली तर 5 आली पाहिजे. असे दोन नंबर शोधा. याला आपण म्हणतो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. ह्याचं सोल्युशन कसं काढता तुम्ही, याला y ला इन टर्म्स ऑफ x लिहितात, आणि x च्या वेगवेगळ्या व्हॅल्यूसाठी तुम्हाला y च्या वेगवेगळ्या व्हॅल्यू भेटत जातात. आणि हे इक्वेशन काय करतं, जॉमेट्रिकली एक लाईन रिप्रेझेंट करतं, ज्या लाईनवरचे सगळे पॉईंट जे असतात ते याचे सोल्युशन असते. हे तुम्हाला माहिती आहे. पण काय होईल जर मी तुम्हाला इथं इक्वल साइन काढून मी लेस दॅन ऑर इक्वल टू टाकलं, किंवा 2x + 3y स्ट्रिक्टली लेस दॅन 5 टाकलं, किंवा 2x + 3y ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5 टाकलं, किंवा 2x + 3y स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 5 टाकलं. हे 4 इनइक्वालिटीज आहेत, हे 4 इनइक्वेशन्स आहेत. जर मी तुम्हाला विचारलं की बाबा ह्या 4 इनइक्वेशन्सला सॉल्व्ह करा, तर तुमचा आन्सर काय राहील? आणि जर तुम्हाला हे सॉल्व्ह करता आलं, जर तुम्हाला हे सॉल्व्ह करता आलं तर आणि तरच तुम्ही LPPचे जे आहेत, LPPs जे आहेत, लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम जे त्यांना सॉल्व्ह करू शकता. तर पहिली गोष्ट तुम्हाला ही लक्षात ठेवायची आहे की LPPs ला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला इनइक्वालिटी सॉल्व्ह करता येणं आवश्यक आहे. जसं तुम्ही एक लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करत होते, म्हणजे मी जे इथं इक्वलचं साइन दिलं हे एक इक्वेशन आहे ना, ह्याला तुम्ही सॉल्व्ह केलं म्हणजे लाईन वरचे पॉईंटचे सोल्युशन काढले, लाईन वरचे पॉईंट फाइंड आउट केले.
पण जर दोन इक्वेशन तुम्ही एकाच वेळेला सॉल्व्ह करताय, जसं 7x - 8y = 9, ह्या दोघांना एकाच वेळेस सॉल्व्ह करणं म्हणजे काय, दोन असे नंबर सॉल्व्ह फाइंड आउट करणं जे दोन्ही इक्वेशनला सॅटिस्फाय करतील, त्याला म्हणतात सॉल्विंग सायमल्टेनियस, म्हणजे दोघांचं कॉमन सोल्युशन काढायचं. बरोबर आहे. मग तसंच तुम्हाला एक एक लिनियर इनिक्वेशन्स तर सॉल्व्ह करता आलंच पाहिजे, पण एका वेळेस अनेक लिनियर इनिक्वेशन सुद्धा सायमल्टेनियसली सॉल्व्ह करता आले पाहिजे. म्हणजे एकाच वेळेस 3 वेगवेगळे इनिक्वेशन्स दिलेत, त्यांचं सोल्युशन तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे. मग तुम्हाला पहिल्या 2 एक्सरसाइज जे आहेत त्या ह्या कॉन्सेप्टवरती आधारित आहेत की तुम्ही पहिले इनिक्वेशन शिकायचं, सॉल्व्ह करायचं शिका आणि मग एलपीटी कडे जातो. लक्षात येते? ठीक आहे. मग हे इनिक्वेशन्सचं सोल्युशन, ह्या इनिक्वेशन्सचं सोल्युशन काय असू शकतं ह्याच्याबद्दल आपल्याला विचार करायचा आणि ऑब्विसली ग्राफिकल पद्धतीने ते आपल्याला चांगलं समजतं. ऍक्च्युली याचं सोल्युशन ग्राफिकल पद्धतीने समजू शकता तुम्ही. रिझन सांगतो. आता बघा, हे जे मी इक्वेशन लिहिलेले, आता इन इक्वेशन मी डायरेक्ट तुमच्या समोर 2 व्हेरिएबल मध्ये लिहिले, याच्यामध्ये मी असं नाही लिहू शकत का, याच्यामध्ये 2x = 5 असं नाही लिहू शकत का? लिहू शकतो. लिनियर इनिक्वेशन इन वन व्हेरिएबल आहे. ह्याच इक्वेशन मध्ये मी दुसरं व्हेरिएबल हटवले, याच्यामध्ये मी याला हटवू शकतो. आणखी सिंपल बनलं. जसं लाईनचं इक्वेशन असतं ना, x = 3, लाईन पॅरलल टू y ऍक्सिस, पास * 3, 0. तसंच इन इक्वेशन तिथं असू शकतं ना. कळतंय का? कळतंय का? चला सुरुवात करूयात लिनियर इक्वेशनच्या सोल्युशन बद्दल विचार करूयात. मग तुम्हाला हे माहिती की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणजे जस्ट ए लाईन असते. बरोबर आहे. इट रिप्रेझेंट्स अ लाईन आणि त्याच्यावरचे जे इन्फायनाइट पॉईंट्स आहेत ते त्याचे सोल्युशन असतात. मला सांगा, मी जर या बोर्डवरती, या व्हाईट बोर्डवरती मी जर एक सहज लाईन ड्रॉ केली, बरोबर आहे. आता आपण 2D मध्ये जाऊ का, आता 3D विसरून जा. आता आपण प्लेन मध्ये, मी सहज एक लाईन ड्रॉ केली बेटा, तर ह्या लाईन मुळे प्लेनचं काय झालं रे, पार्ट्स मध्ये डिवाइड झाले. बरोबर आहे. 2 पार्ट्स मध्ये डिवाइड झाली आणि तसं पाहायला गेलं तर प्लेन हा सरफेस 3 रिजन्स मध्ये डिवाइड झाला. एक लाईन वरचा रिजन, एक लाईनच्या आल्याडचा, एक पल्ल्याडचा, म्हणजे 2 हाफ प्लेन तयार झाले. हा समजा H1 म्हटलं मी, हाफ 1 हाफ 2, हाफ 1 हाफ 2 काही म्हणा. एक इकडचा प्लेन आणि एक इकडचा प्लेन आणि एक लाईन वरचा प्लेन. ज्यावेळेस मी असं लिहित असतो एखादं माझ्याकडे लाईन इन इक्वेशन ax + by ≤ c, बरोबर आहे. ऑब्वियसली याच्यामध्ये कॉन्स्टंट आहे म्हणून ही जी लाईन आहे ही ओरिजिन मधून पास होईल का? नाही होणार आहे. बरोबर आहे. कुठून तरी दुसरीकडून जाणार आहे. जर इथं 0 असतं तर ही लाईन ओरिजिन मधून पास झाली असते. बरोबर आहे. मग आता इथे मी c घेतोय, तर मी फक्त एवढं सांगतोय तुम्हाला की लेस दॅन और इक्वल टू आणि स्ट्रिक्टली लेस दॅन ह्याच्यामधला फरक काय, किंवा ग्रेटर दॅन और इक्वल टू आणि स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन मधला फरक काय. सध्या लेस दॅन मधला होतो. मग ही जी लाईन आहे, हे जे इनिक्वेशन आहे, हे इनिक्वेशन काय करतंय, ह्याच्यामध्ये एक लाईन लपलेली आहे. जर मी लेस दॅन म्हणजे एक लाईन लपलेली आहे, त्या लाईनच्या इकडचा एक पार्ट आहे, इकडचा एक पार्ट आहे, लाईन वरचा पार्ट आहे. बरोबर आहे. जर मी असं लिहिलं तर ह्या इनइक्वालिटीचं सोल्युशन हे लाईनचा एक तर हाफ प्लेन, इकडचा हाफ प्लेन असेल किंवा इकडचा हाफ प्लेन असेल, पूर्ण बरं का. आणि जर मी इक्वल टू केलं तर हाफ प्लेन सोबत लाईन वाला पार्ट सुद्धा येणार. ठीक आहे. चला जाऊ द्या. आता इथं 1 व्हेरिएबल पासून आपण सुरुवात करूया. ठीक आहे. 1 व्हेरिएबल पासून सुरुवात करूया. लिनियर इनिक्वेशन इन 1 व्हेरिएबल पासून सुरुवात करूया. सिंपल 1 व्हेरिएबल मधलं लिनियर इनिक्वेशन घेऊया. ठीक आहे. आता समजा तुम्हाला असं इनिक्वेशन दिलेलं आहे की बाबा x = 3, x = 3, y = 3, y ≤ 3. तुम्हाला यांना सॉल्व्ह करायचं. x = 3 या इनिक्वेशनला सॉल्व्ह करण्याची मेथड काय? सगळ्यात पहिल्यांदा इनइक्वालिटी काढून त्याच्या जागी इक्वालिटी पुट करायची. सगळ्यात पहिल्यांदा इनइक्वालिटी काढून त्या जागी इक्वालिटी पुट करायची.
तुम्ही म्हणता इथं इक्वॅलिटीचं साईन असते, त्याच्याशी घेणदेणच नाही. इन इक्वेशनचा अर्थ आहे की त्यात स्ट्रिक्टली इनइक्वल असेल किंवा विथ इक्वल साईन बी असेल, म्हणजे असं असू शकतं किंवा असं. या इनइक्वालिटीचं मला सोल्युशन काढायचं तर मी सगळ्यात पहिले काय करणार, पहिली स्टेप काय, इनइक्वालिटीचं साईन काढून त्या जागी इक्वलचं. मी याचा ग्राफ काढू शकतो का? काढू शकतो. याचा ग्राफ काय येणार आहे? हे लाइन पैरेलल टू y एक्सिस पासिंग थ्रू 3, 0. बरोबर है? तो ये हो गया लाइन x = 3, ये x एक्सिस है, y एक्सिस. आता कधीही इनइक्वालिटीला सॉल्व करताना सगळ्यात पहिली स्टेप काय, की आप उसको इक्वेशन के फॉर्म में लिखेंगे एज इट इज. हां, मग ते लिहिल्याच्या नंतर आता ही जी लाइन आहे, ह्या लाइनच्या राइट साइडला एक प्लेन आहे, लेफ्ट साइडला एक प्लेन आहे आणि स्वतःवरती पण काही पॉइंट्स आहेत. मग आता बघायचं की जर x इज लेस दॅन 3 तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितले तर तुम्ही लाइनचं इक्वेशन लिहिले, याच्या लेफ्ट वाला जो पार्ट असेल ते सोल्युशन असणार आहे x इज लेस दॅन 3 चं. कळते का? कारण ते काय म्हणताय तुम्हाला x इज लेस दॅन 3 म्हणजे असा प्लेन. एक तर लक्षात घ्या की इन इक्वेशनचं सोल्युशन हे प्लेन असतो. काय म्हणतोय मी, इनइक्वालिटी का सोल्यूशन क्या होता है, प्लेन होता है. हाफ प्लेन बोल सकते आप. कहते हैं हाफ प्लेन. हाफ प्लेन विथ और विदाउट लाइन, विथ और विदाउट विथ और विदाउट लाइन. मग मी इथं 3 च्या जागी केलं के समजा, जनरल आणखी जनरल. तर हे काय झालं, k, 0. मग x इज लेस दॅन k म्हणजे कोणतं सोल्युशन झालं, पूर्ण त्या लाईनच्या लेफ्ट हँड साइडचं. का? कारण तुम्ही ह्याच्या लेफ्ट हँड साइडचा कोणता बी x कोऑर्डिनेट बघा, तो k पेक्षा लहान असणार आहे, म्हणजे तो 3 पेक्षा लहान असणार आहे. म्हणून सगळे पॉइंट्स काय झाले, त्याचे सोल्युशन झाले. कंडिशन काय फक्त याच्यामध्ये कंडिशन काय फक्त की x कोऑर्डिनेट जो आहे तो 3 पेक्षा लहान पाहिजे, इथे k पेक्षा लहान पाहिजे. चला मी पर्टिक्युलरच घेतो, तुम्हाला कळलं ना, त्या जागी काही भी आलं तरी भी. उसके अंदर अगर एक और कंडीशन डाल कि x इज ग्रेटर देन 0 तो फिर वो उन दोनों के बीच में ही पूरे पॉइंट्स हैं. नहीं, फिर दो इनइक्वालिटीज का साइमल्टेनियस सॉल्यूशन की बात कर रहा हूं, वो हम देखेंगे. कॉमन सॉल्यूशन की बात हो रही है, इसका मतलब साइमल्टेनियसली. अभी सिर्फ हम एक ही इक्वेशन देखते हैं. मेरे पास x इज लेस देन 3 का सॉल्यूशन क्या होगा बेटा, x इज लेस देन 3 का सॉल्यूशन, x इज इक्वल टू 3 की लाइन निकालो, लेस देन है इसलिए उसके लेफ्ट वाला प्लेन. ठीक है, उसके लेफ्ट वाला प्लेन. आता तुम्ही म्हणता लाईन जर तिरपी असेल तर लाईन तिरपी असू शकते का एका व्हेरिएबल मध्ये? एक व्हेरिएबल म्हणजे लाईन पॅरलल टू y एक्सिस और x एक्सिस असेल ना. नंतर धुतलं जातं ते. हां, मला असं चांगलं वाटतं तुम्हाला घालण्यापेक्षा. हां, दमटपणा आला का रे? मग इकडे लिहू का मी, हे सोल्युशन कोणाचं झालं, x इज लेस दॅन 3 चं. मग याच्यामध्ये लाईन वरचे पॉइंट घ्यायचे का नाही घ्यायचे? नाही घ्यायचे. म्हणून मग मी लाईन काय करतो, डॉटेड करतो. डॉटेडचा अर्थ काय, लाईन वरचे पॉइंट ह्याच्या सोल्युशन मध्ये आहेत का? नाहीये. मग इकडचं हे कुणाचं सोल्युशन झालं रे, x ग्रेटर दॅन 3 चं. आणि जर मला x इज लेस दॅन और इक्वल टू 3 पाहिजे तर लाईन पण आणि इकडचं पण कळतंय. आणि मी जर x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 3 म्हणल तर विथ लाईन विथ राइट हँड साइड ऑफ दॅट लाईन. कळतंय? कळतंय? हां, चला y इज लेस दॅन 3 ची गोष्ट करूया. y इज लेस दॅन 3. y इज लेस दॅन 3 म्हणजे रे, सगळ्यात पहिले तुम्ही y इज इक्वल टू 3 लाईन काढणार. सगळ्यात पहिले तुम्ही y इज इक्वल टू 3 लाईन काढणार. हे राहू दे. सगळ्यात पहिले तुम्ही y इज इक्वल टू 3 लाईन काढणार. पाठीमाग जाऊन बघा. y इज इक्वल टू 3 म्हणजे किती गरम होऊन जाईल आम्हाला. बरं बंद. y इज इक्वल टू 3 आहे समजा. y इज इक्वल टू 3 आहे. तुम्हाला कशात सोल्युशन पाहिजे, y इज लेस दॅन 3 चं म्हणजे काय घेणार, लाईनच्या
बिलो हां लेस दॅन असेल एक्स इज लेस दॅन असेल तर लेफ्ट बिलो वाय इज लेस दॅन असेल तर बिलो मग ह्याच्या खालचे जेवढे आहेत ते वाय इज स्ट्रिक्टली लेस दॅन आणि लाईन घेणार का रे स्ट्रिक्टली आहे तेच जर तुम्ही लेस दॅन इक्वल टू केलं तर त्याच्यामध्ये लाईन पण इन्क्लूड होणार कळतंय हे जर मी y इज ग्रेटर दॅन म्हणलं तर अबोव द y म्हणजे y इज ग्रेटर दॅन 3 चं सोल्युशन काय अबोव आणि y इज ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणजे लाईन विथ अबोव पोर्शन म्हणजे पूर्ण प्लेन राहणार पूर्ण हाफ प्लेन त्याचं सोल्युशन आहे लक्षात घ्या y इज ग्रेटर दॅन 3 चं y इज इक्वल टू 3 लाईनच्या वरचा पूर्ण हाफ प्लेन त्याचं सोल्युशन y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 3 चं सोल्युशन काय y इज इक्वल टू 3 लाईन विथ टोटल हाफ प्लेन अबोव द y इज इक्वल टू 3 कळतंय हे लक्षात येते का म्हणजे मी जर असं लिहिलं असेल की x इज ग्रेटर दॅन इक्वल टू -3 तर तुम्हाला काय समजायचं लाईन विथ हाफ प्लेन आणि मी जर म्हणत असेल तर ओन्ली हाफ प्लेन आता x इज इक्वल टू -3 चं सोल्युशन पाहिजे तर तुम्ही कसं घेणार ही झाली लाईन x इज इक्वल टू -3 -3, 0 याला इक्वेट करा ना 0 शी आणि ग्रेटर दॅन म्हणजे काय असतं त्याच्या राईट साइडचा प्लेन तुम्हाला इकडे सगळे x कोऑर्डिनेट -3 पेक्षा मोठे भेटतील ना होते हे आता पाऊस संपेपर्यंत आपण शिकू शकतो कारण पाऊस जरी लेक्चर संपलं तरी तुम्ही जाणार कशी म्यूटेशन ऑफ जीन्स जीन्स का म्यूटेशन हो रहा है क्या अंदर ही अंदर ये शांत आदमी कैसे बात करने लगा इतना हाँ बेटा शांति को धारण करो हाँ ए x इज ग्रेटर दॅन -3 मातोडे मला शांत राहून चालणार नाही सांग पटकन x इज ग्रेटर दॅन -3 सोल्युशन राईट साइड ग्रेटर दॅन म्हणजे जी लाईन असेल तिच्या राईट साइड ग्रेटर दॅन म्हणजे जी लाईन असेल त्याच्या अबोव लेस दॅन असेल तर ए लेफ्ट साइड x ग्रेटर दॅन इक्वल्स टू k x लेस दॅन इक्वल्स टू k कळतंय x स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन k x स्ट्रिक्टली लेस दॅन k y greater than or equals to k y less than or equals to k y strictly greater than k y strictly less than k येईल का करता प्रत्येकाचे ग्राफ काढून देऊ का नाही नाही सर राहील ना लक्षात ए हा राहील लक्षात मग एका व्हेरिएबल साठी झालं कुठं ना मग या पण म्हणलं बाबा ठीक आहे असं आहे समजा 2x इज लेस दॅन 3 असेल तर काही नाही x इज लेस दॅन 3/2 3/2 म्हणजे ही लाईन समजा ही लाईन y ऍक्सिस आहे 1.5 मधून जाईल ना कळतंय का लक्ष मार्कच काय गेलं तुम्ही पडलं त्याच्यामध्ये तिथून तिथं पडलं अच्छा तिथं होतं का हां ठीक आहे हां मला परत काय करून झाले ए ए लक्षात आलं तुमच्या काय कि x ला y ला कोई पेशेंट भी आ सकते हो इट्स नॉट बिग डील कोई बहुत बड़ी बात है क्या उसको उधर शिफ्ट किया जा सकता है कळलं तुम्हाला हां ए हे सुरुवातीचा नियम झाला आता जाऊया दोन व्हेरिएबल कडे समजा दोन व्हेरिएबल आहेत आणि आपल्याला सोल्युशन काढायचे ऑब्वियसली हाफ प्लेन सोल्युशन असतं विथ और विदाउट लाईन पण इथे एक पण आहे काय पण देखो ह्यूमन साइकोलॉजी की बात करता हूँ कि अगर आदमी को बहुत तेज से भूख लगी है और किसी आदमी ने रात को भी खाना नहीं खाया दूसरे दिन आके लेक्चर ले रहा है और उसका सेकंड लेक्चर चालू है और उसके पेट में कुछ नहीं है और अगर बच्चे बात कर रहे हैं तो शांत दिखने वाला आदमी बच्चों को पीट सकता है ठीक है कंडिशन तुमची ठीक है हाँ, तो समझ लीजिए अगर किसी के पास 50 में से 1 रुपए का कोई चॉकलेट है जिसमें शक्कर होती है तो मुझे दे सकते हैं समझदार थैंक्स लेकिन इसका मतलब ये मत समझना कि
अब तुम चाहो तो एक और दे सकते हो मुझे, ये अच्छा चॉकलेट है। हाँ बेटा, बोल ना करे। हाँ तो देखो ऐसा है, अब हम लोग लेंगे दो वेरिएबल के अंदर का इक्वेशन, ठीक है। तो जैसे मान लो कोई भी इक्वेशन ले लेते या बुक के अंदर का, मैं सीधे सीधे क्वेश्चन ही ले लेता हूँ ना अभी, है ना। हाँ सर नहीं भाई दे। ये देऊ नको कुणाला. कोण देऊ नको. एक्सरसाइज 7.1 क्वेश्चन नंबर 1 क्या बोला है, सॉल्व सॉल्व ग्राफिकली. हे बोलणं करे युवापल्ली वाटलं तुझे तुला. काही कर भेटणार नाही, शांत राहा. हे बघा सॉल्व ग्राफिकली x is greater than equal to 0. चला अत्यंत वाला आलेले. आता मला सांगा हे कोण आहे. तुम्हाला x is पहिल्याचं सोल्युशन ग्राफिकली सांगायचंय. नरवडे x ऍक्सिस y ऍक्सिस पहिलं काय दिलेले, x is greater than equal to 0 याचं सोल्युशन पाहिजे. y ऍक्सिसच्या म्हणजे सगळ्यात पहिले x is greater than equal to 0 ला तुम्ही x is equal to 0 लिहिणार. x is equal to 0 कुणाचं इक्वेशन असतं, y ऍक्सिस. पण त्यांनी x is greater than or equal to 0 बनले म्हणजे त्या लाइनच्या उजवीकडचं सोल्यूशन, क्योंकि ग्रेटर देन है और क्योंकि इक्वल टू है तो लाइन भी उसमें आएगी, तो लाइन को डार्क कर देते हैं. लाइन को डार्क किया और इधर वाला पोर्शन पूरा का पूरा सॉल्यूशन होगा. ठीक है. दूसरा x is less than or equal to 0, इसमें क्या होगा बेटा, अगेन x is less than or equal to 0 को आपने लिखा x is equal to 0 दैट इज y एक्सिस, और क्योंकि लेस देन है तो विथ y एक्सिस के साथ में उसके लेफ्ट वाला पोर्शन भी सॉल्यूशन रहेगा. मान्य है. इससे आपको क्लियर हो रहा है और ये आपको नोट डाउन करना है बाद में, ठीक है. तीसरा y is greater than or equal to 0, तो इसको क्या करना है, सबसे पहला स्टेप क्या होता है, इसको 0 के साथ इक्वेट कर दिया. इसको 0 के साथ इक्वेट किया. अब क्योंकि y greater than or equal to 0 है तो y एक्सिस के ऊपर का हाफ प्लेन पूरा सॉल्यूशन, सॉरी x एक्सिस की y is equal to 0 ये होता है ना, लाइन x एक्सिस होता है. y is equal to 0 क्या होता है, x एक्सिस होता है ना. तो इसके ऊपर का, लेकिन क्योंकि is equal to है तो इसमें x एक्सिस भी तो इसमें x एक्सिस भी इन्वॉल्व होगा. हाँ. इसलिए मैं बारीक होना चाहता हूँ, पता है. हाँ तू लक्ष दे रही है उत्तर तुम्हारी. हाँ लक्ष शांत, तुला म्हणतो शांत आहे. हे लक्षात आलं का तुमच्या. हाँ मैंने इसको डार्क किया है. क्वेश्चन नंबर 4 तो इसको लिखेंगे y is equal to 0 और y is equal to 0 मतलब क्या, x एक्सिस इसके नीचे का विथ लाइन. आणि ह्याच्यात जर स्ट्रिक्टली असेल तर माहिती तुम्हाला लाईनला इन्क्लूड करायचं नाही. हां हां चलो लाइन वर डॉटेडच दाखवायचं. हां लाइन वर डॉटेडच दाखवायचं. लाइन वर लाइन ना इंक्लूडेड नहीं तो लाइन डॉटेड निकालेंगे ना. जैसे मान लो यहाँ पर भी एक्सिस स्ट्रिक्टली ग्रेटर देन 0 होता है तो मैं y एक्सिस को डॉटेड बना देता. वो तो समझने की बात है, आपको जब सॉल्यूशन लिखना है. नहीं एक्चुअली एग्जाम मध्ये पण डॉटेड पैटर्न है ना, ते एक्सेप्ट है ना. हाँ तो एक्चुअल एग्जाम में भी आप डॉटेड लिख सकते हो, लेकिन आप वहाँ पर सॉल्व भी बहुत कुछ करते हो ना. तो उससे चीजें ठीक है, क्लियर है. हाँ बेटा दम से जाओ. हाँ हाँ चला बरं झालं. क्वेश्चन नंबर 2 क्वेश्चन थांबलं. आता बघा मिक्सअप केलेले x is greater than equals to 0 and y is greater than equals to 0. हो
नंबर 2, x is less than or equal to 0 and y is greater than or equal to 0. चला पहिले हे दोघांना सॉल्व करू. बोल ना करे आता. बोल ना करा. या दोन इक्वेशनचे एक साथ सोल्युशन पाहिजे आता सायमल्टेनियसली सॉल्व करायचं. आता तुम्ही मला सांगा ज्यावेळेस सायमल्टेनियसली सॉल्व करायचं असतं तेव्हा दोघांमधला जो कॉमन पोर्शन आहे सोल्युशनचा तेवढा एरिया सोल्युशन असतं. आता x is greater than or equal to 0 म्हणजे याला तुम्ही इक्वेट करणार x is 0 सोबत. आणि थोडंसं ही स्टेप काय झालं x is equal to 0 आणि लाईन काय दोन लाईन ड्रॉ करणे तुम्हाला. मी तुला मारी तर मारी उरले चॉकलेट भी ना तो x is equal to 0 मतलब क्या y एक्सिस और y is equal to 0 मतलब क्या x एक्सिस. तो अब पहले वाले का सॉल्यूशन क्या है x is greater than or equal to 0 मतलब y एक्सिस और इसके साइड इसके राइट हैंड साइड का पूरा और इसका सॉल्यूशन क्या है अबव का पूरा. तो दोनों में कॉमन क्या है फर्स्ट क्वाड्रेंट. ये वाला पोर्शन विद दीस टू लाइंस इन लाइंस के साथ में क्योंकि इक्वल टू भी है. कळतंय का. आता फक्त ह्याच्या सोल्युशन मध्ये खालचा पण पार्ट आहे आणि ह्याच्या सोल्युशन मध्ये सेकंड क्वाड्रंट पण आहे पण दोघांमध्ये कॉमन काय आहे फर्स्ट क्वाड्रंट आहे. कळतंय का. लाईन पण त्यांच्याच का फक्त डार्क त्यांच्याच लाईन तशाच घेतात याडे नको करू. लाईन बी येणार ना त्याच्यामध्ये हां हां लाईन येणार ना डार्क केले ना मी. हां आणि बरं मी तुम्हाला पहिले सांगितलं हे नीट बस रे नीट बस. हां तसं नाही करायचं तरी मी नीट बसायचं. हां हे कळतंय का. हां नाही कळतंय. हां चेहरा कळलं तर करायचं. हां हे x is equal to 0 लिहिलेला आणि याला y is equal to 0. अगेन आपल्या जवळ काय x is equal to 0 म्हणजे हे y is equal to 0 आहे. हे y is equal to 0 आहे आणि x is equal to 0 आहे. हां आता x is less than or equal to x is equal to 0 म्हणजे काय हे ह्याच्या लेफ्ट हँड साइडचा पोर्शन x is less नहीं x is less than सेकंड और फोर्थ क्वार्टर म्हणजे सिर्फ इसका सॉल्यूशन सेकंड और फोर्थ आएगा ना. hey सुनो hey x is less than 0 सेकंड और थर्ड x is equal to 0 मतलब ये लाइन लेस देन मतलब इसके पूरा लेफ्ट साइड का. तो सिर्फ इसका सॉल्यूशन क्या होगा सेकंड एंड फोर्थ. थर्ड ना सर सॉरी हां सेकंड एंड थर्ड. ए अरे सर बरोबर आहे. सेकंड एंड थर्ड तो फोर्थ का अच्छा उसके लिए क्या ए सेकंड एंड थर्ड और ये क्या है फर्स्ट एंड सेकंड क्योंकि ऊपर है. हाँ तो आप ये क्या हो गया फर्स्ट एंड सेकंड तो दोनों में कॉमन क्या है सेकंड. तो ये हो गया इसका सॉल्यूशन विथ लाइंस क्योंकि लेस देन और इक्वल टू है. ठीक है तो मैंने इसको डार्क कर दिया. तो ये पूरा का पूरा सेकंड क्वाड्रेंट जो है विथ पॉजिटिव y एक्सिस एंड नेगेटिव x एक्सिस इसका सॉल्यूशन बन गया. इन दोनों का साइमल्टेनियस सॉल्यूशन. क्लियर है. लिया पटकन लिया पटकन. आहे याचं पण a आणि x is equal to 0 y is equal to 0 हे नॉन नेगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट आहे जे मी पुढे बोलणार आहे तुम्हाला जे प्रत्येक क्वेश्चन मध्ये असणारच आहे. कळतंय का. आपण एलपीपी जो शिकतोय तो फक्त फर्स्ट ऑर्डर वाला शिकणार आहे त्याच्यामुळे आपलं जे सोल्युशन असणार आहे त्याच्यामध्ये मोस्टली नॉन नेगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट असणार आहे. हां ए क्वेश्चन नंबर 2 मध्ये x is less than equals to 0 and y is less than equals to 0. Number 4 x is greater than equals to 0 and y is less than equals to 0. मान्य हां आपल्याला जे पेपर मध्ये राहील मोस्टली ते फक्त हे राहणार आहे x is greater than equals to 0 आणि y is greater than equals to 0 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट. याचं सोल्युशन काय असणार आहे फर्स्ट क्वाड्रंट कारण x म्हणजे y ऍक्सिस आणि y म्हणजे x ऍक्सिस. तर दोघांच्या पण अपवर्ड आणि राईट साइड म्हणजे फर्स्ट क्वार्टर हे तर म्हणजे तुम्हाला नेहमी प्रत्येक क्वेश्चन मध्ये हा दिसेल. त्याच्यामध्ये तुमचा ग्राफ जो राहणार आहे कॉमन तुम्हाला 5-6 लिनियर इक्वेशन राहतील ना त्यांच्यातलं कॉमन सोल्युशन काढायचं असते. ठीक आहे हे लक्ष दे नरोडे. याचं सोल्युशन काढायचं ते तुम्हाला माहिती याला तुम्ही लिहिणार x is equal to 0 म्हणजे तुमचा y ऍक्सिस
आणि हे y इज इक्वल टू 0 म्हणजे तुमचा x ऍक्सिस. बरोबर आहे? हा हा मग याचं सोल्युशन काय असणार आहे रे? x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0 म्हणजे y ऍक्सिसच्या लेफ्ट हँड साइडचा. म्हणजेच थोडं मी खाली लिहितो म्हणजे क्वाड्रंट वाईज लिहितो म्हणजे आणखी कळत. म्हणजे याचं सोल्युशन काय झालं? सेकंड अँड थर्ड क्वाड्रंट. आणि हे काय झालं रे? थर्ड अँड फोर्थ क्वाड्रंट. हे काय याचे सोल्युशन आहे. मग दोघांचं कॉमन सोल्युशन हात काढायचं काय झालं तर माने कुत्राचं. हा हे काय झालं याचं सोल्युशन आलं लक्षात? विथ लाईन इन्क्लुडिंग नेगेटिव्ह एक्स ऍक्सिस नेगेटिव्ह वाय ऍक्सिस. आणि ऑब्विसली हे काय असणार आहे? फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंट. तर काढूया त्याला मग. दिस इज नथिंग बट व्हॉट x इज इक्वल टू 0 दॅट इज y ऍक्सिस. दिस इज नथिंग बट y इज इक्वल टू 0 दॅट इज x ऍक्सिस. हा त्याच्यानंतर आता कोणता ऍक्सिस आहे? y ऍक्सिस. ग्रेटर दॅन म्हणजे काय? फर्स्ट अँड फोर्थ. थर्ड अँड आणि x ऍक्सिस लेस दॅन म्हणजे थर्ड आणि फोर्थ. कॉमन क्वाड्रंट कोणता आहे? फोर्थ क्वाड्रंट. सोल्युशन काय झालं? फोर्थ क्वाड्रंट विथ इन्क्लुडिंग नेगेटिव्ह y ऍक्सिस अँड पॉझिटिव्ह x ऍक्सिस. समजलं? कळलं हे? आता हे होते सिंगल व्हेरिएबल. हा आता डबल व्हेरिएबल कडे जाऊ. महत्वाचं. हा पहिले इंडिव्हिज्युअल सॉल्व्ह करू आणि मग सायमल्टेनियस सॉल्व्ह करू. ठीक आहे? हे तुम्ही नंतर लिहून घेता. हा काही नाही व्हिडिओ मी टाकतच ना त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा. तुम्हाला सांगायची गरज आहे का? काही काही लोक बसल्या मोबाईल यूज करीत होते. अर्धा घंटा लागला तू. क्वेश्चन नंबर 3. सर अरे काही नाही. सॉल्व सॉल्व ग्राफिकली क्वेश्चन नंबर 3. असं हे समजलं सर. 2x minus 3 नाही. सर फिजिक्स नाही आज. सर फिजिक्स नाही आज. माहिती मला. तुम्ही मनातल्या मनात मी बोलले तरी मला कळत नाही सर मला शांती थोडीशी. हे उग तुटका फुटका प्रयत्न कर. हे शांत भेट शांत भेट. काय शांत भेट? आपल्याला लगेच कळतं ऑनलाईन. ऑनलाईन म्हणजे नाहीच समजायचं. बंद कर लागला. करताय उठ आणि जाऊन करताय. आता बोल नका. लक्षात घ्या. आता हे सुद्धा वन व्हेरिएबल मधलंच आहे. चुकून 2 व्हेरिएबल म्हणलं. फक्त काय करायचंय? पहिल्या गोष्टीमध्ये 2x minus 3 हे स्टेप्स पार आहे. काय करणार? दॅट इज 2x minus 3 is equal to 0 करणार. त्याच्यात x is equal to काय होणार? 3/2. बरोबर? हो. मग x is equal to 3/2 म्हणजे इक्वेशन काय असते? ही लाईन असती पॅरलल टू y ऍक्सिस. लाईन पॅरलल टू y ऍक्सिस. याचा ग्राफ काय असतो? लाईन पॅरलल टू y ऍक्सिस. आणि कसं आहे रे? कसं आहे? x is greater than or equal to 0. सॉरी याला डायरेक्ट याला पहिले असं करू नका. याला 2x is ग्रेटर दॅन इक्वल टू 3/2. ते तू काढत राहायचं. सर टू इनइक्वालिटी सर एक्स हा मग चला गच्चू बसा मग चला. बस झालं. मला वाटलंच होतं. सर जर समजा आपण एक्स चा तो व्हेरिएबल पाठवला इकडे तर इनइक्वालिटी चेंज होत असते असं काहीतरी राहील. असं काही नाही. अरे नेगेटिव्ह साईन मल्टिप्लाय केल्यावर होत असते. नाही ना चेंज केलं नंबर होईल साइडला ना. पाठवलं नाही होती इक्वालिटी. होती पण तसं काही करायचं नाही. काय सर काही नाही. तसं नाहीये. तुम्हीच सांगितलं होतं. अरे बरोबर आहे. ते बरोबर आहे. त्याच्यात काही मी चूक नाही म्हणत आहे. पण मूर्खांनो इथं आपण याला इनइक्वालिटी असताना पाठवत नाहीये. आपण याला इक्वल टू करतोय.
याला इक्वल करतोय आणि मग इक्वेशन सोडवते. आपल्याला लाईन मिळवायची x इज इक्वल टू 3/2. कळतंय का? मूर्ख आहे. लाईन पॅरलल टू काय झाली ही Y axis. ठीक आहे. हा मग आता इथं काय होईल रे? लाईन पॅरलल टू y ऍक्सिस आहे पण आतापर्यंत x ऍक्सिस आणि y ऍक्सिस स्वतः असायचे. आता आपली लाईन कशातून पास होतीये 3/2, 0 म्हणजे 1.5 मधून. म्हणजे समजून घ्या अशी आहे. म्हणजे 3/2, 0 बरोबर आहे. ही आहे तुमची लाईन x इज इक्वल टू 3/2. आता परत तेच की काय आहे व्हेरिएबल कडचं ग्रेटर दॅन ऑर इक्वल आहे. मानकर हस 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 हस. व्हेरिएबलची साईड काय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे. मग तुमच्या लाईनचं काय सोल्युशन असणार आहे राईट हँड साईडचं. ग्रेटर दॅन म्हणल्यानंतर लाईनच्या राईट हँड साईड. ए कळतंय का? हा म्हणजे ह्या साईडला तुम्ही अशी येड्यावरी मध्ये येडे कशी बनते एकटक बघत राहते. मला असं वाटतं काय चालू कळतंय की नाही काय नाही. हा मागाशी पाटील मी तसंच केलं होतं. विथ दिस लाईन कळतंय का? Yes, sir. का कारण ग्रेटर दॅन ऑर इक्वल हो काही सर. जण वेगळ्याच स्टेशन मध्ये राहते. उगाच शाय. काय बोललं तुला? उनको उगिरी है मेरे ए 2y तुले म्हणलं सर. 2y - 5 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. काय करणार रे? 2y - 5 is equal to 0. म्हणजे y इज इक्वल टू 5/2. पॅरलल टू ही लाईन काय आहे पॅरलल टू x. हिचं नेचर सांगतोय आपण. काही येड्याला कळत नाही त्याच्यामुळे. हो सर. मग 5/2 0, 5/2 y कोऑर्डिनेट 5/2 आहे. म्हणजे 0, 5/2 नावाच्या पॉइंट मधून तुमची लाईन पास होईल जी पॅरलल टू x ऍक्सिस राहील असं. काही जण इथे मी 5/2, 0 लिहिते. ते चुकीचं आहे ना? अरे बाबा y इक्वल टू 5/2. सर मतलब आप लोगों को बोर्ड्स में वो सब ग्राफ को करने के ग्राफिकल ही सॉल्यूशन होता है. इसके लिए आपके आंसर शीट के पीछे ग्राफ लगे हुए रहते, जुड़े हुए रहते. तो आपको उसका कैलकुलेशन जो है वो सामने करना पड़ता है. जो भी कैलकुलेशन है आपके रूलिंग पेजेस के ऊपर और वहां लिखना होता है. और पेज नंबर ग्राफ के ऊपर जो होता है पेज नंबर नहीं ग्राफ के ऊपर क्वेश्चन नंबर लिखना होता है उसका सॉल्यूशन. ठीक है अच्छा वो पूछ लिया. हाँ तो ये y एक्सिस है आपका. यस सर. तो ही लाईन काय आहे तुमची y इक्वल टू 5/2 लाईन आहे तुमची. आता y कडे X axis ही थी. त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं हा येस सर म्हणला होता. हा मोठ्याने येस सर म्हणला होता आणि याला एक ऍक्सिस म्हणलं नंतर. कळतंय? हां हिपोक्रेसी की भी हद होती है. हां चलिए लागू सीमा होती है. ए हाँ चलो ध्यान दो. हा सोल्युशन राहिले ना. ग्रेटर दॅन असल्यामुळं लाईन आणि त्याच्या अबोवचा पार्ट. अरे रेकॉर्डिंग पाहा अरे भाव चढून जाते जर शांत राहता. आलं लक्षात? सर पाहते आपले सर. हा आपलेच पाहते पण त्याला कळणार नाही ना. सर ते भांडण करून खिडकीसाठी भांडण. याला डिस्टर्ब होते म्हणजे तुम्ही काय करता विचार करा. चला रेकॉर्डिंग पाहणार पूर्ण क्लासचं बिल येणार. त्यांना वाटतं बोरांची लेवडी कृपया वापले होते. बिलकुल आपल्याला एकटं नाही पाडलं. तिसरं करता येईल. तिसरं चौथं हो सर. हा? चला पुढे जाऊया. आता 2 व्हेरिएबल मधलं एकच इक्वेशन आहे त्याच्यानंतर सायमल्टेनियस असते. ठीक आहे. चौथ्या मध्ये 400, पाचव्या मध्ये हे मूर्खांना बोलणं करेल. क्वेश्चन नंबर 4 सॉल्व ग्राफिकली. एक्चुअली ये क्वेश्चन आपको पूछेंगे नहीं क्योंकि एलपीपी जितने मार्क्स के लिए उससे एक ही क्वेश्चन बनता है. एलपीपी का वेटेज मैंने बताया नहीं था. एलपीपी देखो 4 मार्क के लिए है और एक ही क्वेश्चन आता है सीधा सेक्शन डी में बोर्ड के लिए.
ठीक है, 4 मार्क के लिए सीधा क्वेश्चन है। और ये नहीं है, ये तो पिल्लू है, ये तो उसके अंदर ऐसे आपको 4-5 सॉल्यूशन लिखने पड़ते और फिर है ना। हाँ ए मूर्खा, टाइम पास नहीं है, ख्याल कर 3 बाबा। x plus 2y is less than or equal to 6। चला ये तो सॉल्यूशन का दिया सगळे शांत बसा। अब यहाँ पर हमारे पास लीनियर इक्वेशन है 2 वेरिएबल के अंदर का। तो मैं सबसे पहले मेरी स्टेप होती है कि मैं इनइक्वालिटी का साइन हटा के वहाँ पर इक्वालिटी चालू करता हूँ। अब सवाल ये है कि हमें अब तक एक ही वेरिएबल था, इसलिए हमें लाइन या तो पैरेलल टू एक्स एक्सिस मिलती थी या फिर पैरेलल टू वाई एक्सिस। लेकिन क्योंकि यहाँ पर 2 वेरिएबल है, अच्छा इसमें भी एक बात समझनी है कि 2 वेरिएबल के अंदर अगर कांस्टेंट नदारत है तो लाइन सीधा ओरिजिन से पास करेगी। यस सर। लेकिन लाइन सीधा ओरिजिन से पास कर रही है तो किस तरीके की लाइन है ये समझने के लिए आपको क्या करना पड़ेगा, आपको कुछ और 1-2 पॉइंट्स निकालने पड़ेंगे ताकि आप वो प्रॉपर तरीके से निकाल सकोगे। अब यहाँ पर बहुत सीरीज बात है, मैं इसको डबल इंटरसेप्ट फॉर्म में लिख देता हूँ। डबल इंटरसेप्ट फॉर्म क्या कहता है, x बाय a अपॉन y बाय b इज इक्वल टू 1 होता है। राइट हैंड साइड में 1 चाहिए, तो मैं इसको 1 लाने के लिए सब तरफ 6 से डिवाइड करता हूँ। ए वरन इसको मैंने 6 से डिवाइड किया तो क्या मिलेगा मेरे को, राइट में 1 मिलेगा। अब क्योंकि x बाय a होता है और y बाय b होता है तो ये क्या हो जाएगा यहाँ पर 3, दैट इज x बाय 6 प्लस y by 3 इज इक्वल टू 1। तो मैंने इस लाइन की इक्वेशन को डबल इंटरसेप्ट फॉर्म में लिखा, तो इसमें x के नीचे का जो होता है वो x इंटरसेप्ट होता है, मतलब लाइन x एक्सिस को कहाँ कट कर रही है, और ये होता है y इंटरसेप्ट लाइन y एक्सिस को कहाँ कट। ये सबसे आसान तरीका है लाइन का ग्राफ बनाने का। समझ आ रही बात। इस नहीं तो एक तो पुरखों वाला तरीका है जो 100 साल पहले सीखा था आप लोगों ने कि y को इन टर्म्स ऑफ x लिखना, फिर 3 वैल्यू x की रखना, वो सबसे बेकार तरीका है। तो अब क्या होगा बेटा, यहाँ पर x इंटरसेप्ट क्या होगा 6, 6,0 एंड y इंटरसेप्ट क्या होगा 0,3। y इंटरसेप्ट मतलब y एक्सिस पर लाइन कहाँ कट कर रही है, वो पॉइंट का कोऑर्डिनेट। ठीक है। हाँ, अब आप लाइन का इक्वेशन सीधे सीधे निकाल सकते हो कि लाइन कौन से 2 पॉइंट में से पास हो रही है। x एक्सिस के ऊपर वो 6,0 में कट कर रही है और y एक्सिस पे वो कट कर रही है 0,3 में। तो इन 2 पॉइंट से आपकी लाइन पास हो रही है, तो ये है आपकी लाइन x + 2y = 6। लाइन के एंड में इस तरीके से आपको डिनोट करना है। अब ये जो दोनों वेरिएबल्स है, वो जो दोनों वेरिएबल्स है उनका वैल्यू क्या है 6 से लेस देन और इक्वल टू, मतलब जो लाइन है उसके नीचे वाला पोर्शन लेना पड़ेगा। अब तिरछी लाइन में क्या होता है, या तो नीचे या फिर ऊपर। हम इसकी तरफ मूव करेंगे तो लाइन के अबव वाला पोर्शन ये होता है, नीचे वाला ये होता है सभी के लिए। ठीक है, कोई ऐसा उल्टा मुंडी करके तो नहीं देखेगा ना इसको, नहीं सर। तो सभी के लिए ये ऊपर वाला हो गया, ये नीचे वाला हो गया। तो x और y क्या है पोजीशन यहाँ पर, लेस देन है। लेस देन मतलब इस लाइन के नीचे वाला पोर्शन पूरा का पूरा हो गया सॉल्यूशन। आई बात समझ में। पूरे के पूरे इस पूरे प्लेन में जितने पॉइंट्स है सारे के सारे पॉइंट्स के कोऑर्डिनेट्स के सॉल्यूशन बनेंगे। आप चेक करके देख सकते हो ओरिजिन को डाल के, ओरिजिन लाइन के नीचे आते हैं 0.0 डालिए, क्या वैल्यू लेस देन और इक्वल टू 6 आ रहा है, बिल्कुल आ रहा है। अब क्या लाइन इसका सॉल्यूशन है, लाइन के ऊपर के पॉइंट तो है क्योंकि लेस देन और इक्वल टू है। ठीक है, तो लाइन के साथ में लाइन के नीचे का पोर्शन भी सॉल्यूशन बनेगा। लाइन के साथ में लाइन के नीचे वाला पोर्शन भी सॉल्यूशन रहेगा। अगर इसी इक्वेशन में, इसी इनइक्वालिटी में अगर मैं साइन उल्टा कर देता हूँ तो सॉल्यूशन क्या बनेगा, लाइन तो सेम आएगी लेकिन पूरा ऊपर का। अगर मैं स्ट्रिक्टली लेस देन या स्ट्रिक्टली ग्रेटर देन बोलता हूँ तो उसमें क्या होगा, लाइन वाला पार्ट हटा दिया जाएगा, बाकी नीचे वाला प्लेन या ऊपर वाला प्लेन आएगा। क्लियर है? हाँ सर। क्लियर है? हाँ सर। बाकी बचे हुए 2 क्वेश्चंस कर सकते हो। हाँ सॉरी 3 क्वेश्चन। 2x - 5y is greater than or equals to 10। नंबर 3 3x + 2y is less than or equals to 0, greater than or equals to। एंड नंबर 4 5x - 3y। चलो इसमें सारी पॉसिबिलिटीज आ चुकी है। मुझे बताइए इससे अगर आपको लाइन का इक्वेशन निकालना है तो कैसे निकालेंगे, 2x/10 - 5y/10। और याद रखना बहुत बार डिवीजन नहीं भी पॉसिबल होगी तो भी इसको आप नीचे ले जाके डिवाइड करवा सकते हो, जो आएगा वो आएगा इस तरीके से। बात समझ में आ रही है? त्याचा पुढचा केस आहे सर हाँ 3x आहे ना, काहीच नाही, 0 आहे राईटला। नहीं ना, तो ये तो ओरिजिन से पास हो रही है ना, हां, तो ओरिजिन से पास हो रही है। ए कळतंय तुम्हाला
अब क्योंकि यहाँ पर 5 आ रहा है, हो सकता है पॉइंट में आए, उससे हमें मतलब ही नहीं है, हमें एक बस पता चलना चाहिए कि ये पॉजिटिव y एक्सिस को कट कर रही है, x एक्सिस को कट कर रही है, किसको कट कर रही है। यहाँ पर मुझे समझ में आता है कि ये पॉजिटिव 5,0 पे कट कर रहा है और y एक्सिस पे 2 हाँ अच्छा वाह वेरी गुड। यहाँ पर क्या हो रहा है, हमारा जनरल फॉर्मेट क्या होता है, x बाय a प्लस y बाय b इज इक्वल टू 1। तो यहाँ अगर नेगेटिव आ रहा है तो उसको प्लस में कन्वर्ट करना हमारा फर्ज है। तो यहाँ मैं क्या करूंगा, इसको मैं प्लस साइन लगा दूंगा तो ये नेगेटिव बन जाएगा, मतलब मैं इसको लिखूंगा x बाय 5 प्लस y बाय माइनस 5 ग्रेटर देन इक्वल टू 1। वेरी गुड। -2 आहे 5 2 10 ठीक है हाँ। तर मग आता x इंटरसेप्ट काय झालं रे 5,0 म्हणजे ती लाईन त्या पॉइंट मधून जाणार आहे आणि y इंटरसेप्ट म्हणजे 0. चला तर मग ग्राफ कसं येईल रे, 5,0 म्हणजे अंदाजन कुठेतरी असं आणि ह्याच्यात अंदाजाने दुसरी बी लाईन आणायची. आता इथं 5,0 0,-2 मला माहिती इथे येणार आहे पण याला जर 5 म्हणतोय तर थोडंसं लय एक्झॅक्टली पण थोडंसं जरा मर्यादित राहून करायचं, नाही इथं लिहू लागले लई छोटा काढताय इतकं बी नाही बाबा. हे काय झालं 0,-2 या दोघांमधून चालली तुमची लाईन. आता बघा x आणि y हे लेस दॅन आहेत ग्रेटर दॅन, ग्रेटर दॅन पार्ट म्हणजे याच्या वरचा वाला पार्ट याचं सोल्युशन आहे. कळते ते 0 विथ लाईन लाईन बोल. ते जर 0 आहे तर मग x आणि y ला काय मल्टिपल होतं नंबर बघूया त्याच्या तर ते पहिले का हे झालंय का, याचं काय करायचंय आपण लिहायचं पुसून टाकायचं. पुसून टाकायचं. नाही सर कळलंय? नाही सर नाही तुम्ही म्हणजे नंतर लिहा. आज तुम्हाला कळलंय की नाही एवढं सांगा मला. कळलंय. बस संपला विषय. चला पुढचं बघूया. चला थर्ड वाला सांगा आता. आता थर्ड वाल्यामध्ये काय होते रे, हे बेटा थर्ड वाल्यामध्ये काय होते 3x 2y 0. पहिले ती इनइक्वालिटी हटवायची कारण की कॉन्स्टंट टर्म ऍब्सेंट आहे तर क्लिअर सी गोष्ट आहे की ओरिजिन मधून पास होणार आहे. पण मग आपल्याला पॉइंट पाहिजे, ओरिजिन मधून जातो एक पॉइंट झाला, आता एक आणखी एक पॉइंट पाहिजे म्हणजे लाईन काढता येईल तुम्हाला. नाही तर ओरिजिन मधून पास होणारी कोणत्या इन्क्लिनेशन मध्ये काढणार, कशी निघाल ना ती. मग काय करायचं, काही नाही 2y -3x y ला इन टर्म्स ऑफ x लिहायचं आपल्या जुन्या पद्धतीने डिवाइडेड बाय 6 भी and divided by 6 करके क्या करेंगे, इंटरसेप्ट त्याला इंटरसेप्ट ये पॉसिबल नहीं. जब लाइन ओरिजिन में से पास होती है हाँ। तब इंटरसेप्ट पॉसिबल नहीं क्योंकि यहाँ 1 लाना कंपलसरी होता है. हाँ। आप यहाँ 1 कैसे नहीं ला सकते. इसलिए जब भी लाइन आपकी ओरिजिन में से पास करेगी तो एक पॉइंट का कोऑर्डिनेट तो आपके पास है कि ओरिजिन में से जा रही है, बस अब बाकी और एक दूसरा पॉइंट ढूंढने की जरूरत है. तो सिंपली जैसे आप पहले करते थे y इन टर्म्स ऑफ x लिखिए तो आपको क्या मिला y -3x/2. आप पुट x = क्या, कुछ ऐसा नंबर रखिए कि जो पॉइंट में ना आए तो 2 ही रख देते हैं. और x = 2 y = क्या मिलेगा आपको -3. हां माइनस. तो मतलब लाइन इज पासिंग थ्रू, लाइन passes through 2 minus 0,0 and 2,-3. तो लाइन किस तरीके से, अब 2,-3 कहाँ पर होता है, फोर्थ क्वाड्रेंट में होता है. हाँ जैसे मान लो यहाँ पर 2 है और यहाँ पर 3 है तो ये हो गया 2,-3. तो अब एक ही पॉसिबिलिटी बचती है कि लाइन आप ऐसे निकालें, ओरिजिन में से तो जाए लेकिन इस पॉइंट में से भी पास हो जाए. हाँ सर. हाफ पॉइंट इंक्लिनेशन माहित करण्यासाठी. हाँ ये पॉइंट इंक्लिनेशन बोल सकते हैं या फिर लाइन की सही जगह करने के लिए. तो एक पॉइंट हमेशा एक लाइन को ड्रॉ करने के लिए 2 पॉइंट की तो जरूरत होती है ना. आप कम से कम 2 पॉइंट की जरूरत होती है. हाँ अब बेटा इसके अबव वाला सॉल्यूशन है या नीचे वाला कैसे पता चलेगा, तो देखिए x और y ग्रेटर देन इक्वल टू 0 चाहिए, तो इसका मतलब ऊपर वाला. तो जब मैं कहता हूँ कि ऊपर वाला पूरा प्लेन सॉल्यूशन है तो इसमें से आप कोई भी पॉइंट उठाओ और x और y की जगह रखो, वो आपको ग्रेटर देन इक्वल टू 0 ही वैल्यू देगा. और नीचे वाला कोई भी पॉइंट ले लो उसके कोऑर्डिनेट्स रखो, आपको
वैल्यू नहीं देगा, ग्रेटर देन 0 वैल्यू नहीं देगा क्योंकि वो सॉल्यूशन नहीं है। कहते हैं सर अपन x equals to 1 just ले लिया। हाँ कोई भी ले लो, 1 ले सकते हो, बस आपको पता चले उस हिसाब से। और अभी यहाँ पे तो कोई ज़्यादा फर्क पड़ता भी नहीं है, फोर्थ क्वार्टर में कहीं पे भी पॉइंट ले लो, आपकी लाइन ऐसे पास हो रही है, मतलब या तो पॉइंट सेकंड क्वार्टर से आएगा, फोर्थ क्वार्टर से आएगा। आप कम ज़्यादा इर्ची तिरछी लेते तो उससे फर्क भी नहीं पड़ता। फर्क कब पड़ता है जब 3-4 इनइक्वेशंस आते हैं, तब महत्वपूर्ण होता है ना लाइन किस तरीके से जा रही है, क्योंकि उनका इंटरसेक्शन जो होता है वो कॉन्वेक्स सेट बनाएगा जिससे हमें सॉल्यूशन मिलने वाला है। तो आगे की बात है, हाँ लेकिन सर ये कॉन्वेक्स सेट क्या दिखे हाँ बताऊंगा, सारी चीजें बताऊंगा। हाँ ए तू आहे सगळं झाल्यानंतर मला विचारायचं काय राहिलं लय दिवस हे पूर्ण मान नाही ठेवणार सिनियर असले तर हे पागल म्हणजे कोणी असं म्हणजे वाटतं पुढची गोष्ट आहे। आता समजा तुला माहिती आहे, तुला माहिती पाहिजे कॉन्वेक्स सेट काय आम्हाला शिकवलंच नाही आम्हाला मी शिकवलं तुम्हाला नाही डायरेक्ट 7 पॉइंट कोड एक्सरसाइज घेतली होती आम्हाला थोडंसं तोंडावर पद्धतीवर लागलं. पेज नंबर 235 वर्ड प्रॉब्लेम घेतला होता एक बरं, ठीक सिंगल आहे वर्ड नसेल सांगितलं मी कारण त्यांचं सिलेबस रीडिंग होतं ना। हा उलटा उलटा मी लेक्चरची डेट नोट करून ठेवलेली आहे मान्य आहे मला, पण एक गोष्ट महत्त्वाची कॉन्वेक्स सेट म्हणजे काय असतो सर आपण हे नका सांगायचं. शिकवणार आहे तुम्ही ऍक्च्युली आपण जे सॉल्व्ह केले त्याच्यामध्येच येते ते, पण मी सांगणार आहे आणि तू मी समजा काही सुटलं, समजा तुझ्याकडून मी सुटलं तर ह्यो बाबा बसलेला आहे लेजंड लोक अलग लेजंड लक्षात आलते लेजंड. कुणी ना कुणी एक जण सांगतात केव्हा तरी राहिले नाही तर मग घरी. नेक्स्ट क्वेश्चन घरी जाऊन हा, ए, बोल, बोल. चौथा करून घेऊ सर चौथा नाही मी पूर्ण करणार आहे, मी सोडणार नाही तुम्हाला पावसात, नाही तर मी ठाकले मी इथं बस देणार नाही, भिजत जायचं देसी क्लास नहीं है लोगों को नहीं सबको बोल ऑनलाइन है तो मुझे पता है बाद में देख सकते हैं। नाही करते. ठीक है ऑनलाइन करना है करो, लेकिन कल मैं सवाल पूछूंगा फिर क्या पढ़ा है। चलेगा हो म्हण रे अरे तुम क्या कहते उद्याची सुट्टी आहे का? ट्युशनला. हां 5x - 3y इज लेस देन इक्वल टू 0। अब ये अभी यहाँ पर भी वैसे ही है ना, एक मूर्खा हाँ अभी यहाँ पर भी वही है कि ये लाइन ओरिजिन में से पास हो रही है, तो सेम टाइप से कर पाएंगे। हाँ क्या होगा 5x - 3y इज इक्वल टू 0, तो क्या करेंगे 3y इज इक्वल टू 5x, तो y लक्ष्य दे रे y इज इक्वल टू 5x/3, हाँ तो सर. x का वैल्यू 3 रखिए, आसान होने के लिए रखता हूँ मैं, 3 कैंसिल हो जाए, 2x इज इक्वल टू 3 y इज इक्वल टू 5, तो उस हिसाब से सॉल्यूशन आएगा। अब ये लेस देन है तो लाइन जो भी बनेगी नीचे से आएगा। देखो लाइन अगर ओरिजिन से पास हो रही है तो दो ही पॉसिबिलिटी बनती है, एक तो लाइन फर्स्ट और थर्ड क्वाड्रेंट से पास होती हुई जाए या सेकंड एंड फोर्थ क्वाड्रेंट से पास हो। हाँ सर. तो उसके ऊपर वाला या नीचे वाला सॉल्यूशन यहाँ देख के आपको पहचान, यस सर. ठीक है। अब हम लास्ट पड़ाव पर है लीनियर इक्वेशन के, एक साथ दो या दो से ज्यादा इनइक्वालिटी का कॉमन पोर्शन हमें ढूंढना है, वो किस तरीके से होगा, ठीक है। हाँ, तो ये एक्सरसाइज समझे नाही सर एक क्वेश्चन राहिला. हाँ, पाच नंबर. साइमल्टेनियस वाला 5th वाला क्वेश्चन। बघा प्रश्न 5चे स्वरूप काय तुम्हाला आनंद होईल त्याला बघितलं समजलं। प्रश्न 5वा काय म्हणतो बघा, सॉल्व ग्राफिकली, पण आता यावेळेस एका प्रश्नामध्ये 2 इनइक्वालिटी दिल्या, तुम्हाला हे बघून उत्साह आल्याशिवाय राहणार नाही। बघा 2x + y is greater than or equal to 2 and x - y is less than or equal to 1। पोहे बनवत असताना पोह्यात मीठ व्यवस्थित झाले की नाही हे बघण्यासाठी कोणतरी तुम्हाला पलटी मारतो ना, हे खास काम पाहतात। तसं जर तुम्हाला लवकर मुक्त व्हायचं असेल तर पहिला क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या, कारण शीतावरून भाताची परीक्षा करणार आहे। भात शिजलाय का नाही हे पाहण्यासाठी आपण एक भाताचं शीत बघत असतो। हो सर बरोबर आहे. नाही सर तीन शिफ्ट आहे
हा? तुम्ही पूर्ण खाणार आहेत का मग पूर्ण सॉल्व करू नाही नाही सांगते सर. 3 शिट्ट्या झाल्या की ही जी जुनी म्हण होती त्याचं नवीन ऍडव्हान्स व्हर्जन आहे शक्यवादी इथं तुम्हाला पहिले कुकर नव्हतं वाफेवर चालणारं इंजिन जसं निघालं तसंच वाफेवर भात शिजवले जाऊ शकतो हे पहिले लोकांना माहिती होतं पण भगुण्यात शिजवायचे वर परत टाकून आलं लक्ष हा रताळ्या क्वेश्चन नंबर 5 क्वेश्चन नंबर 5 मध्ये तुम्हाला 2 इक्वेशन दिलेत आणि दोघांचं एक साथ सोल्युशन फाइंड आउट करायचं म्हणजे असे पॉइंट्स प्लेनचा असा हिस्सा निवडायचा आहे की ते सगळे पॉइंट जे आहेत दोन्ही इक्वेशन्सला ऍट अ टाइम सॅटिस्फाय करतील म्हणजे दोघांमधलं कॉमन पोर्शन मग अशा वेळेस तुम्हाला दोन्ही जे आतापर्यंत प्रोसेस सिंगल इक्वेशन साठी केली ती दोन्हीसाठी करणं गरजेचं आहे बघा व्यवस्थित सोडूया पहिले इक्वेशन घेऊया 2x + y ≥ 2 सगळ्यात पहिले काय लिहिणार रे दॅट इज 2x + y = 2 लाइन इज नॉट पासिंग थ्रू ओरिजिन एज देयर इज अ कांस्टेंट टर्म इसको डबल इंटरसेप्ट फॉर्म में लिख लेते हैं डिवाइडेड बाय 2 तो 2x/2 तो इधर जो भी नंबर होता है उससे डिवाइड करना होता है अगर नेगेटिव है तो नेगेटिव से कीजिए क्योंकि मुझे राइट हैंड साइड में पॉजिटिव चाहिए Yes, और ये फॉर्म याद रखना है x/a + y/b = 1 ना यहाँ का नंबर चेंज होगा ना यहाँ का साइन चेंज होगा इस ये दोनों लाना है फिर उसके अकॉर्डिंग ये जो भी आएंगे वो इंटरसेप्ट रहेंगे राइट हैंड साइड में कंपलसरीली 1 लाना है और दोनों के बीच का साइन कंपलसरीली पॉजिटिव उसके अकॉर्डिंग आपको डिवाइड करना है जिसमें अब जैसे मान लो यहाँ पर -2 होता तो मैं -2 से डिवाइड कर सकता तभी जाके मुझे राइट हैंड साइड में 1 मिलता पॉजिटिव 1 तो प्लस y/2 = 1 तो आपको मिलेगा x/1 + y/2 = 1 तो आप सीधा लिखना कि दिस इंप्लाइज दैट गिवन लाइन passes through 0,1 हाँ passes through सीधा लिखना है हमें 1,0 ये x इंटरसेप्ट होता है बेटा x एक्सिस को कहां पर लाइन कट करी तो 1,0 में और y के नीचे का होता है 0,2 ठीक है आप उसी तरीके से इसको भी सॉल्व करेंगे और फिर दोनों का एक साथ लाइन ड्रॉ करेंगे हाँ, तो x - y ≤ 1 तो इसको आप लिखेंगे x - y = 1 यस सर अब यहाँ देखना माइनस है Minus तो y x/1 1 और 1 सर ते निकालून अब इसको मुझे प्लस करना है तो मैं लिखूंगा x/1 प्लस -y/1 = 1 मतलब ये हो गया x/1 प्लस y/-1 = 1 मैंने ऐसा क्यों किया क्योंकि मुझे इस फॉर्म में लाना है मुझे यहाँ प्लस चाहिए और राइट में 1 राइट में ऑलरेडी 1 था तो मैं डिनोमिनेटर में 1 ले लिया यस पॉइंट तो दिस लाइन पासेस थ्रू देयरफॉर गिवन लाइन 1,0 गिवन लाइन 0 and 0, minus. given line passes through 1,0 and 0, -1 बस अब लाइंस ड्रॉ करेंगे और रीजन देखेंगे दोनों का और दोनों में जो कॉमन रीजन होगा वो दोनों का सॉल्यूशन होगा दोनों के लिए तो दिस इज x एक्सिस दिस इज y axis दिस इज ओरिजिन ठीक है अब हमारे पास क्या क्या पॉइंट चाहिए 1,0 चाहिए अच्छा दोनों में 1,0 है हां ठीक है तो ये हो गया 1,0 और दूसरा पॉइंट 0,2 और इधर 0,1 तो सबसे पहला वाला जो लाइन है हमारा 1,0 एंड 0,2 से जा रहा है मतलब ये आपका लाइन है तो जैसे लाइन ड्रॉ करते हैं तो यहाँ पर कौन से इक्वेशन का है वो डिनोट कर देना है तुरंत ताकि कंफ्यूजन ना हो क्योंकि ये जरूरी होता है बाद में 2x + y और दूसरा लाइन पास हो रहा है इन 2 पॉइंट से ठीक है ठीक है बेटा डिनोट करताना तिथे इक्वल टू दाखवायची का इक्वलिटी ये 1 मिनट थांब x - y = 1 इक्वालिटी दाखवायची कारण लाईनचे इक्वेशन हां अब बेटा मुझे इन दोनों के लिए सॉल्यूशन चाहिए मतलब जो दोनों को कॉमन रखे आप बात करते हैं इस वाले लाइन की इसलिए मैंने ये लिखा है यहाँ पर अब 2x + y = 2 ये वाली लाइन है इसमें x और y वेरिएबल क्या दिया है ग्रेटर देन मतलब इस लाइन के अपवर्ड वाला पूरा सॉल्यूशन है इसका ठीक है ये और इस लाइन के लिए इस वाले लाइन के लिए क्या सॉल्यूशन है लेस देन मतलब इसके नीचे वाला पूरा सॉल्यूशन है अब दोनों में कॉमन पोर्शन कौन सा है वो
दोनों में कॉमन पोर्शन है ये, कौन सा? नीचे वाला फर्स्ट एंड फोर्थ क्वाड्रेंट। तो ये इधर ऐसे बढ़ते जाने वाला है और इधर, तो ये हो गया आपको इसको हटा देने का, ठीक है? यस सर। दिस इज व्हॉट कॉमन. आता तुम्हाला मी मजा सांगतो हा. बघा आपण जे सोल्युशन काढले, काय झालं रे? इकडचं कोण नाही कॉमन या साईडचं कौन कहाँ कॉमन है? आप देखिए ना, इस लाइन के लिए क्या है आपके पास? अंडर इस लाइन के पूरा ऊपर का है और इस लाइन के क्या है? कौन सा? अंडर है. सॉरी, इस लाइन के ऊपर का, इधर का. हाँ. इस लाइन के पूरा इधर का है हां और इस लाइन के पूरा नीचे का है. हां अरे हाँ हाँ कॉमन. तो कॉमन क्या है? इस लाइन के ऊपर का मतलब इधर वाला पार्ट तो इसमें नहीं आएगा, और इस लाइन के, बरोबर नीचे वाला बरोबर है, सर। अरे इस लाइन के ऊपर का और इस लाइन के नीचे नीचे का, का. मतलब बस इतना ही पार्ट कॉमन आ रहा है ना. हां सर हो गया। क्योंकि अब इस लाइन के ऊपर का मतलब इधर है और इस लाइन के नीचे का मतलब इधर है, ये तो डिसजॉइंट है. यस सर। x greater than 0 y greater than 0 लावलं तर म्हणजे फक्त फर्स्ट क्वाड्रंट मधला पार्ट. लक्षात आलं क्या? हाँ, तो ये कॉमन पोर्शन. अब हमारा आंसर सही है कि नहीं? आहे। अब इस रीजन के अंदर आप सीधा सोच सकते हो कि अगर ये 1,0 है और x एक्सिस आगे का पूरा आ रहा है, तो आप सोच सकते हो कोई भी आगे का एक पॉइंट ले, मान लो 3,0 जो इस रीजन में आ रहा है, तो क्या ये दोनों इनइक्वालिटी को सेटिस्फाई करता है? 3,0 रख के देखिए, 3 यहाँ रख दिया, 3 to the 6 क्या 6 ग्रेटर है, फिर यहाँ रखा 3 - 0 दैट इज 3, तो क्या ये लेस देन 1 है? So 3,0. कसं काय रे? क्वेश्चन तर बरोबर. गाइड मध्ये काय असंच आहे का? एक मिनिट हा. x plus 2y is greater than equal to x minus 1 is less than. एक मिनिट, आपलं कॉमन रिजन चुकलंय, त्यांचं सोल्युशन वेगळे आहे. एक मिनिट मला सांगा, आपलं एक 2x plus y is greater than equal to 2 कोणती लाईन ही आहे? ग्रेटर दॅन म्हणजे याच्या अबोवचं सोल्युशन, बरोबर? आणि x minus y is less than 1 ही आपली लाईन आहे, x minus y is equal to 1, हां बरोबर आहे? बरोबर आहे त्यानंतर. आणि याच्या बिलोचं सोल्युशन पाहिजे. बरोबर ते बरोबर आहे. कॉमन पोर्शन हे दोघांमध्ये कॉमन कोणते इथे? तोच पोर्शन येणार आहे मग यांनी कसं काय असं केलं? सर कुठे चुकला असेल आपल्याकडे 4,1. अरे नाही, उजवीकडे चुका अरे मी एक गोष्ट चुकी सांगितली तुम्हाला. चला मग उद्या एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, मी हे विसरून गेलो की अबव आणि बिलो जे आहे किंवा राईट आणि लेफ्ट जे आहे ते फक्त पॅरलल लाईन साठी आहे. तिरप्या लाईन साठी अबव आणि बिलो नाही, तिथे चेक पॉइंट घ्यावा लागतो. सब नहीं है रॉन्ग, सबकी बात की क्या मैंने? नहीं, जो तिरछी लाईन आहे हमारी, लक्षात घ्या रे, इकडे लक्षात घ्या. आता हे महत्वाचं आहे, इथून पुढचा पाठ करा. आता मी काही गोष्टी, एक गोष्ट चुकी सांगितली मागे, कळतंय का? बंद करून परत सुरू करा काय होते आता नाही, एक लक्षात घ्या, हे ऐकून जा, एक ऐकून जा, कारण की हे लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो, हे अबव आणि बिलोचं चक्कर जे आहे ना, ते फक्त पॅरलल टू एक्स ऍक्सिस आणि पॅरलल टू वाय ऍक्सिस साठी कामाचं आहे. जर लाईन तिरपी असेल तर आपल्याला काय करायचं? चेक पॉइंट. तेच मागच्या क्वेश्चन मध्येच चुकलो होतं आपलं हा, क्वेश्चन नंबर 4. मी एक काम करतो, राईट आलं उद्या शिकवतो नाही, क्वेश्चन नंबर 4 ला आपण परत घेऊ. उद्या घ्या ना. सर ते पाऊस गेलाय का? हो सर गेला पाऊस चालू आहे, भरपूर चालू आहे. मग मी इथं नाही बसून येणार हा.
लगेच निघल मी काढून सर देतो. बस नाही आहे. पूर्ण डॉक्युमेंट बस नाही तर मग कधी बस 4ला ना 4:30 मग 4:15 पण घेऊ. सर आपण सर चलेगा सर. माझी बस सव्वा तीनला आहे ना माझी बस सव्वा तीनला आहे हा ना. तुझा आहे म्हणून. नाही मग सव्वा तीन पर्यंत संपवा ना. हा बरे फक्त एक महत्वाचा मुद्दा सांगतो मग सोडून देतो नाही तर मी सोडणार नाही मग. ऐकून घ्या. एक महत्वाचा मुद्दा सांगतोय आता विसरले सर. काही विसरलो नाही मी. बघा आपल्याजवळ तिरपी जी लाईन आहे जी की नॉन पॅरलल टू एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस आहे ती नंतर बोला. तुमच्याजवळ एक लाईन अशी आहे जी एक्स ऍक्सिसला पॅरलल नाही आणि वाय ऍक्सिसला बी नाही. ती लाईन पास होतीये ओरिजिन मधून. एक तर ओरिजिन मधून जाईल किंवा नाही जाणार बरोबर आहे. मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय की जसं समजून घ्या आपण एक्झाम्पल होता आपल्या दोन मागच्या क्वेश्चन मध्ये चौथ्याच क्वेश्चनचं एक्झाम्पल. हो, चौथ्याच घेतो. समजा x + 2y इज लेस दॅन ऑर इक्वल टू 6. हे आपला फोर्थ क्वेश्चन मधला पहिला आहे. x + 2y इज लेस दॅन इक्वल टू 6 हा फोर्थ क्वेश्चन मधला पहिला पाठ. पहिला म्हणजे पहिला क्वेश्चन आहे. आता आपल्याला काय करायचंय की याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं. पण ही लाईन ओरिजिन मधून पास होती का रे नाही होती कारण कॉन्स्टंट प्रेझेंट आहे. हे लक्ष दे रे पटकन बस. तर याला आपण डबल इंटरसेक्ट फॉर्म मध्ये कसं लिहिलं 6 ने डिवाइड करून प्लस 2y बरोबर. पहिले ते इक्वल केलं x/6 + y/3 इज इक्वल टू 1. म्हणजे लाईन पासेस थ्रू ओरिजिन का बरं 6,0 आणि 0,3 डबल इंटरसेप्ट फॉर्म मध्ये आहे ना. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बरं का. ज्यावेळेस तुमच्याकडे लाईन ओरिजिन मधून पास होणारी नसेल आणि तुम्हाला तिचं सोल्युशन शोधायचं एवढ तो लाईन पासेस थ्रू 6,0 अँड 0,3 बरोबर. मग मी 6,0 म्हणजे समजा इथे आहे आणि 0,3 म्हणजे समजा इथे आहे बरोबर. मग ही तुमची लाईन आहे. हे बेटा ही तुमची लाईन आहे. आता ही जी तुमची लाईन आहे तर मी तुम्हाला मगाशी म्हटलं की बाबा याच्या अबोव किंवा बिलो असं नसतं ठीक आहे. ते आपलं चुकून बरोबर बी आलं असं एखाद्या वेळेस. महत्वाचा मुद्दा घ्या लक्षात. आपल्याला हे माहिती आहे की ह्या इनइक्वालिटीचं सोल्युशन या लाईनच्या एकतर इकडचा हाफ प्लेन किंवा इकडचा हाफ प्लेन असणार आहे बरोबर आहे. पण नेमका कोणता हाफ प्लेन आहे. पण एक याच्यामध्ये गंमत काय असते जर समजा ह्या लाईनचं सोल्युशन वरचा हाफ प्लेन असेल तर त्यातला कोणता बी पॉइंट ह्याला सॅटिस्फाय करणार. किंवा तुम्ही असं म्हणू शकता की कोणताही एका पॉइंटने जर एखाद्या प्लेन मध्ये सॅटिस्फाय केलं तर तो अख्खा प्लेन त्याचं सोल्युशन असते. म्हणून ज्यावेळेस लाईन ओरिजिन मधून पास होत नसते त्यावेळेस ती लाईन प्लेनचे असे दोन हिस्से करते की एक ओरिजिन वाला आणि एक नॉन ओरिजिन वाला. कहते क्या ये लाइन प्लेन को दो हिस्से में डिवाइड कर रही है. एक है हम बोल सकते हैं ओरिजिन साइड ऑफ प्लेन और दूसरा नॉन ओरिजिन साइड. तर ज्या वेळेस तुमची लाईन ओरिजिन मधून पास होत नसेल त्यावेळेस तुम्हाला चेक करण्यासाठी ओरिजिनच काफी आहे. सगळ्यात सोपं पण तुम्ही काय करणार तुम्हाला चेक करायचं की बाबा हा प्लेन सोल्युशन आहे का हा प्लेन सोल्युशन याचा. मग तुम्ही काय करणार ह्या प्लेन मधले एखादा पॉइंट घेणार. कोणता पॉइंट घेणं सोपं आहे ओरिजिन. 0 0 धड दिसायला नाही तर हो तुम्ही हा पण ह्याच्या खाली तुम्हाला माहिती इकडे 5,0 हा पण घेऊन बघू शकता. मग आता करायचं काय तुमच्या लाईनने एक तर प्लेनला दोन हिस्से डिवाइड केले जर ओरिजिन पास होत असेल तर एक तर इकडचा किंवा इकडचा बरोबर आहे. मग तुम्ही काय करणार सिम्पली ओरिजिनला चेक करणार वेदर ओरिजिन सॅटिस्फाईज आवर इनइक्वालिटी. वेदर ओरिजिन सॅटिस्फाईज गिवन इनइक्वालिटी. इनइक्वालिटी बरं का बोललो बरे गिवन इनइक्वालिटी दिलेली इनइक्वालिटी ओरिजिन सॅटिस्फाय करेल का. तर ओरिजिन म्हणजे काय 0,0 मग पुटिंग 0,0 इन इनइक्वालिटी म्हणजेच x + 2y मध्ये ठेवलं 0 + 0 क्या ये
लेस देन और इक्वल टू 6 है, हाँ सर. This satisfies. this satisfies given inequality, and therefore origin side half plane is solution for given inequality. कळलं का? हो सर. ओरिजिन साइडचा जो हाफ प्लेन आहे तो सोल्युशन असणार आहे विथ लाईन, कारण लेस दॅन और इक्वल टू. कळतंय का? Yes, sir. बिना करता कोणतं तेच चुकलं अरे कुठे? चुकून आलं, कोइन्सिडेंटली आलंय. मागाच्या क्वेश्चन मध्ये तसं नव्हतं. ते फक्त बिलो अबो राईट लेफ्ट कुणासाठी आहे? Parallel. जर लाईन्स पॅरलल टू एक्स आणि वाय ऍक्सिस असतील. लक्षात येते का? हो सर. पण आता प्रश्न निर्माण होतो की याच्यामध्ये जर समजा मी इथं 0 टाकलं, जसं समजा इथं 6 होतं ना, हाच किंवा आपला जो दुसरा क्वेश्चन आहे ओरिजिन वाला क्वेश्चन नंबर 3 काय आहे? 3x + 2y = Greater than equals to 0. ग्रेटर दॅन इक्वल 0. आता आपल्याला माहिती की याचा ग्राफ कसा असणार आहे? पासिंग थ्रू ओरिजिन असणार आहे. फक्त आपल्याला एक पॉइंट फाइंड आउट करायचा आहे. याला सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही 3x + 2y = 0 लिहिलं, मग 2y = -3x लिहिलं, म्हणजे y = -3x/2. बरोबर? मग x ची व्हॅल्यू तुम्ही काय पुट केली? x = 2 तर y = -3. म्हणजे लाईन पासेस थ्रू 0,0 and 2,-3. मान्य आहे? चला मग आपण याचा ग्राफ काढला. आज या सर. 2,-3 कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. समजा इथे 2 आहे, 2,0 आणि इथे 0,-3. म्हणजे तुमचा पॉइंट झाला समजा हा 2 क्वाड्रंट लाईन. ही झाली तुमची लाईन. आता ओरिजिन मधून जातोय, बरोबर आहे? ओरिजिन मधून तुमची लाईन जातीये, तर आता ओरिजिन तर चेक पॉइंट म्हणून घेऊ शकत नाही चेक करण्यासाठी. मग एक तर ह्या प्लेन मधलं नाही ते ह्या प्लेन मधलं कोणत्या बी एका प्लेन मधले एक पॉइंट घ्या. आता तुम्हाला दोन्ही प्लेन मधले पॉइंट दिसतात. जर तुम्ही ज्या प्लेन मधला पॉइंट घेताय त्यानं जर दिलेली इनइक्वालिटीला सॅटिस्फाय केलं तर तो प्लेन पूर्ण त्याचं सोल्युशन. कारण एक जण सॅटिस्फाय करतं म्हणजे अख्खे सगळेजण तो लक्ष नाही करे, सगळेजण सॅटिस्फाय करतील. मग जर ओरिजिन मधून पास होत असेल तर काय करणार? लक्ष दे. काय करणार? ओरिजिन मधून जर पास होत असेल तर ओरिजिनच्या वरच्या किंवा खालच्या प्लेन मधल्या कोणत्याही एक पॉइंट चेक करणार. मग इथं तुम्ही चेकिंग साठी काय घेता? 2,0. वेदर 2,0 satisfies 3x + 2y is greater than or equal to 0. So now 3x + 2y ची व्हॅल्यू काढा. 3x + 2y is equal to 3 × 2 + 2 × 0 म्हणजे 3 × 6. वेदर 6 is greater than or equal to 0? Yes. Yes. म्हणजे हे दिलेले इनइक्वालिटीला सॅटिस्फाय करेल. यस सर. मग कुठचा पॉइंट सॅटिस्फाय करतोय? वरच्या प्लेन मधला. म्हणून अख्खा वरचा प्लेन त्याचं सोल्युशन झालं यस सर. विथ लाईन, कारण ग्रेटर दॅन इक्वल टू. कळलं का? हो सर. मग आता आपण उद्या मग लक्ष देतोय, शांत चॉकलेट दिले का? चॉकलेट वापस घेऊ दे. सर मग चौथ्याचे तुम्ही बाकीचे क्वेश्चन करणार डिस्कस? चौथ्याच्या आत बाकी काय करायचं? नाही ना, डायरेक्ट 5वा क्वेश्चन. दोनच पॉसिबिलिटी, एक तर लाईन ओरिजिन मधून जाईल किंवा नाही जाणार. हाँ सर. नाही गेली तर सोपं आहे, ओरिजिनला चेक करणार. आणि जर नाही गेली ओरिजिन मधून तर ओरिजिनला चेक करणार. आणि जर ओरिजिन मधून गेली तर कोणता पण एक प्लेन मधलं कोणताही एक पॉइंट चेक करणार. कळते? हो सर. हा? काही नाही सर. का बरं? चालेल बोलते का? याच बस मध्ये जातो तुम्ही पण? नाही आमची सर. सर एवढं क्वेश्चन सर घेऊन टाका आता तुमचं म्हणणं. हा, फक्त ते कारण की तिथं थोडी आपली मिस्टेक झाली म्हणून मी म्हणतोय काही ते 5 मिनिटं लागणार आहेत फक्त. काय 5 क्वेश्चन आहे सर.
मला एकच सांगायचं आहे कारण त्याच्यामध्ये आपली चूक झाली होती. हा सर तर आम्ही attempt करून बघू ना. सर उद्या लक्षात राहील फक्त. आम्ही करून बघू. काय नीट बसा चला बसा एक मोबाईल ठेव चल तो मोबाईल नीट बसा कसं काय कळणार नाही. हा सर जा भाऊ. अरे एकच क्वेश्चन अरे एकच क्वेश्चन राहिला. फिफ्थ मधला पहिला आपण बघितला होता 2x plus y is greater than equal to and x minus y is greater than equal to 1. आता बघा तुम्हाला मजा येणार बरं का. हो सर मजा झाली आमची ओम लक्ष द्या बरं का प्लीज. एक तर तू 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 म्हणू नाही शकत नाही मी बोर झालो कारण तू आलाय दुसऱ्या लेक्चरला. आम्ही म्हणू शकतो सर. टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू 2 डिवाइडेड बाय 2 एक्स बाय x बाय 1 डायरेक्ट करा सर. x plus y by 2 equals to लाइन passes to 1,0 and 0,3. 0,2. मारून घेऊन तुम्ही बस आहे का? हे शांत बस रे. x x minus एक्स बाय 1 plus प्लस वाय बाय Minus. इज इक्वल टू 1. yes sir. म्हणजे लाइन passes to 1,0 आणि 0, minus 1. चला दोन्ही लाईन्स आपण ड्रॉ केल्या होत्या परत एकदा करूया. 1,0 त्याच्यानंतर 0, 0,2 आणि 0, minus 1. minus 1 0, minus 1. पहिली लाईन पास होणार 1,0 आणि 0,2 मधून. हां. ठीक आहे आणि दुसरी लाईन पास होणार 1,0 आणि 0, minus 1. ह्या लाईनचं इक्वेशन होतं 2x plus y is equal to 2 आणि याचं इक्वेशन होतं x minus y is equal to 1. सर दोन्ही ओरिजिन मध्ये पुट करू. आता हा आपल्याला बघायचं आहे की ह्या लाईनसाठी ओरिजिन साइड वाला सोल्युशन आहे का नॉन ओरिजिन साइड आहे. तर ह्या लाईनसाठी 0,0 पुट करणार ह्याच्यामध्ये तर 0 0 ठेवलं 0 ग्रेटर दॅन इक्वल टू 2 येतं का नाही. म्हणजे ह्या लाईनसाठी ओरिजिन साइड सोल्युशन आहे का नाही. पूर्ण वरचं सोल्युशन आहे इकडचं आहे बरोबर. आता ह्या लाईनसाठी पण ओरिजिन आपण चेक करणार. इथं 0 0 ठेवलं 0 लेस दॅन इक्वल टू 1 आहे का हो आहे सर. ना. हो. लक्ष दे ना. आहे सर. 0 लेस दॅन इक्वल टू 1 आहे ना आहे. लेस दॅन 1 आहे ना म्हणजे या लाईनसाठी पूर्ण इकडचं सोल्युशन आणि ह्या लाईनसाठी पूर्ण वरचं सोल्युशन आणि म्हणून फर्स्ट क्वाड्रंट अँड सेकंड. नाही हे जे असं केलंय मी अरे सेकंड मध्ये बी चाललं ना. हे हा जाईल सेकंड मध्ये जाईल ना सेकंड मध्ये. सेकंड मध्ये जाईल थोडंसं. सर सेकंड मध्ये कसं केलं कॉमन करू ना अरे कॉमन. अरे मग ह्या लाईनच्या पूर्ण वरती इन्फिनिट आहे हां बरोबर आणि ह्या लाईनच्या पूर्ण वरती इन्फिनिट आहे मग ही लाईन वाढवतो सेकंड क्वाड्रंट मध्ये जाते का अरे हा हे कळलं का हो सर. बरं झालं मी तिथे चेक केलं म्हणून. हो. नाही झालंच सर. दाहीमध्ये केलं असतं त्याच्यात मला आणखी एक गोष्टी ताण आहे की ही रेकॉर्डिंग तिने आधी बघितली. ठीक आहे चला तर तुम्हाला कळलं नाही उद्याच्याला तरी पण आपण हे आपल्याला सगळ्या प्रश्नामध्ये पुढे जाऊन हेच करणे. उद्याच्याला आपण पुढच्या प्रश्नामध्ये पुढचे प्रश्न पण पाहूयात 5 ठीक आहे. हा चला भेटूया.